कारण नाशिकची पाणी चिंता मिटली। मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 65% भरले। गंगापूर धरण समूहातील पाणीसाठ्यामध्ये 4 पटींनी वाढ झाली। आजही नाशिकमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। गंगापूर धरण 65% भरले, त्यामुळे नाशिककरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, नाशिकची पाण्याची चिंता मिटली असं म्हणावं लागेल, कारण गंगापूर धरण 65% भरले। यंदा 15 वर्षात पहिल्यांदा जून महिन्यामध्ये गंगापूर धरण 65% भरलेलं आहे। मे महिन्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि मागच्या 3 ते 4 दिवसापासून नाशिकमध्ये जो मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। आता देखील धरणामध्ये नव्याने पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे गंगापूर धरणातून सुरू असलेला 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग अद्यापही कायम आहे। जिल्ह्यातल्या एकूण 5 धरणांमधून आज देखील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि हे पाणी जे आहे ते गोदावरी नदी पात्राच्या माध्यमातून जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे। त्यामुळे मराठवाड्याला देखील या पावसाच्या पाण्यामुळे दिलासा मिळणार आहे। अगदी बरोबर। नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाला, गोदावरीला पूर आला की मराठवाड्यामध्ये आनंद साजरा होतो। धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी। बघा, याबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे। नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा किती विसर्ग सध्या सुरू आहे बघा। नांदूर मधमेश्वरमध्ये 9465 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। दारणा धरणातून 4742 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। पालखेड धरणातून 1350 क्युसेक वेगानं विसर्ग होतोय। गंगापूर धरणातून 1160 क्युसेक वेगानं विसर्ग केला जातोय आणि कडवा धरणातून 530 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे।